नमस्कार मंडळी. आज पार पडलेलं विवाह सोहळा आहे चिरंजीव निखिल आणि चिरंजीवी सौभाग्यकांक्षी अंकिता यांचं. सकाळी साधारण 9 वाजता अंकिता हॉलवर आली. आल्या आल्या अंकिताने मेकअप करायला घेतला. इकडे भटजींनी पुण्यावसनाची तयारी करायला घेतली. मेकअप आवरून अंकिता पुण्यावसनाला येऊन बसली. सगळ्यात आधी सुहासिनींनी सर्वांना हळद पिंजर लावून ओवाळून घेतले आणि यजमानांची गाठ मारली. त्यानंतर भटजींनी गावच्या देवांना श्रीफळ आणि विडे ठेवून गाराणे करून घेतले आणि पुण्यावसनाला सुरुवात केली. त्यानंतर भटजींनी कूळ ठेवून घेतले आणि मानकऱ्यांनी घरचा आहेर करून घेतला. एवढ्यात निखिल हॉलवर आला. सुहासिनींनी त्याचे पाय धुवून त्याला ओवाळून हॉलमध्ये घेतले. इकडे बेंजोवाले पण दणादण बेंजो वाजवत होते. त्यामुळे हॉलवर प्रचंड उत्साहाचे वातावरण होते. इकडे निखिल पुण्यावसनासाठी येऊन बसला. सगळ्यात आधी सुहासिनींनी सर्वांना हळद पिंजर लावून ओवाळून घेतले आणि यजमानांची गाठ मारली. त्यानंतर भटजींनी गावच्या देवांना श्रीफळ आणि विडे ठेवून गाराणे करून घेतले आणि पुण्यावसनाला सुरुवात केली. त्यानंतर भटजींनी कूळ ठेवून घेतले आणि मानकऱ्यांनी घरचा आहेर करून घेतला. त्यानंतर 5 सुहासिनींनी निखिलचे घाणे भरून घेतले आणि लगेच निखिलला हळद लावून घेतली. त्यानंतर निखिल नीम सांडायला गेला. निमाची आंघोळ करून निखिल जानवशाला येऊन बसला. इकडे अंकिताच्या आईबाबांनी निखिलचे पाय धुवून त्याला ओवाळून घेतले आणि त्याला गोड मिठाई भरवली आणि निखिलला माळेसाठी घेऊन आले. 2 मंगलाष्टक होताच अंकिता पण माळेसाठी आली आणि मग तो खास क्षण आला. मंगलाष्टकांच्या गजरात देवब्राह्मणांच्या साक्षीने दोघांनी एकमेकांना माळ घातली आणि विवाहबंधन निर्विघ्नपणे पार पडले. यानंतर पाहुण्यांनी जेवणाचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर अंकिताच्या आईबाबांनी निखिल आणि अंकिताच्या डोक्यावर अक्षता वाहून त्यांना आशीर्वाद दिला. त्यानंतर लगेच त्यांनी कन्यादान करत परंपरेनुसार कन्यादानाची भांडी निखिलला दिली. भटजींनी वेळ न काढता लगेच सूत्रवेष्टन करून घेतले. निखिलच्या बहिणीने पहिली गाठ मारली. दोघांनी तिला गाठ मारल्याचा मान दिला. त्यानंतर दोघांनी एकमेकांना कंकणे बांधून घेतली. त्यानंतर मंगळसूत्राचे विधिवत पूजन करून निखिलने अंकिताला पवित्र असे मंगळसूत्र घातले. त्यानंतर विवाह होम संपन्न झाला. अंकिताच्या भावाने निखिलचा कान करकचून पिळून घेतला. त्यानंतर दोघांनी त्याला कानपिळीचा मान दिला. त्यानंतर दोघांनी पवित्र अग्नीच्या साक्षीने सप्तपदी पूर्ण केल्या. त्यानंतर नाव बदलून निखिलने अंकिताच्या कानात नवीन नाव सांगितले आणि एकमेकांना साखर भरवत दोघांनी तोंड गोड केले. त्यानंतर नवदाम्पत्याने भटजींचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर ह्या सोनेरी क्षणांना दोघे कॅमेऱ्यात कैद करत राहिले. त्यानंतर दोघे रिसेप्शनला उभे राहिले. ग्रुप फोटो आणि अहेर घेत दोघांनी हे क्षण साजरे केले. रिसेप्शन झाल्यावर दोघे जेवायला आले. एकमेकांना गुलाबजामचा घास भरवत दोघांनी जेवणाला सुरुवात केली. जेवण झाल्यावर दोघे आनंदाने घरी जायला निघाले.
विवाह सोहळा सर्वांच्या मनात आनंदाच्या आठवणी सोडून गेला. निखिल आणि अंकिताला लग्नाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. तुम्हालाही असंच थोडक्यात पण सुटसुटीत लग्न करायचं असेल तर आजच आम्हाला संपर्क करा. गुरुप्रसाद मंगल कार्यालय, कणकवली, बानकरवाडी. फोन नंबर आहे 94 21 90 47 70. धन्यवाद.